Question 2. Obtain the equation of the line parallel to the x-axis and making intercept of 3 unit on the y-axis. तर इथे आपल्याला इक्वेशन काढायचंय लाईनचं, म्हणजे रेषेचं इक्वेशन काढायचंय की जी रेषा एक्स ॲक्सिसला कशी आहे, समांतर आहे. तर आपण इथे काढू कोऑर्डिनेट सिस्टीम. एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह एक्स ॲक्सिस निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, y axis negative y axis. O is origin having coordinate 0 and 0. 0 is x coordinate and this 0 is y coordinate. आता इथे आपल्याला समांतर काढायची रेषा एक्स ॲक्सिसला की जी इंटरसेप्ट करते y ॲक्सिसला ॲट 3 युनिट. इथे आपण 3 युनिट घेऊ. 1 2 3 1 2 3. आता ह्या रेषेचं आपल्याला इक्वेशन काढायचं आहे. ह्या माहितीवरून ह्या रेषेचं इक्वेशन काढायचं आहे. तर ही जी रेषा आहे ती एक्स ॲक्सिसला समांतर आहे आणि वाय ॲक्सिस वरती ती इंटरसेप्ट होते 3 युनिटला. म्हणजे जर वाय कोऑर्डिनेट आपण जर घेतला ह्या पॉईंटचा तर तो 3 येणार आहे. इथल्या पॉईंटचा कोणत्याही बिंदूचा जे ह्या रेषेवर आहे त्याचा जर आपण वाय निर्देशक घेतला तर तो किती येणार आहे, y इक्वल टू 3 येणार आहे. Therefore इक्वेशन ऑफ धिस लाईन इज y इक्वल टू 3. माय आन्सर काय लिहायचं, y इक्वल टू 3. y इक्वल टू 3 इज द इक्वेशन ऑफ धिस लाईन. इथे ह्या बिंदूचं ह्या पॉईंटचं कोऑर्डिनेट्स काय असणार आहे, 0 and 3. 0 and 3 ह्या पॉईंटचं समजा इथे 1 युनिट आहे गेलेले, पुढे 1 युनिट एक्स ॲक्सिसवर 1 आहे. इथे इथल्या पॉईंटचे निर्देशक कोऑर्डिनेट्स काय असणार आहेत, 1 आणि 3. 1 and 3 where 1 is x coordinate and 3 is y coordinate. त्याच्या पुढला पॉईंट घेतला आणि 2 वर घेतला आपण, तेव्हा आता कोऑर्डिनेट्स काय येतील, x coordinate is 2 and y coordinate is 3. प्रत्येक पॉईंटचा y coordinate हा सेम असणार आहे, तो कॉन्स्टंट आहे. Therefore इक्वेशन ऑफ धिस लाईन इज y इक्वल टू 3. म्हणजे जर आपल्याला इक्वेशन जर माहिती आहे रेषेचं, त्यावरून आपण रेषा काढू शकतो. समजा आपल्याला सांगितलं की इक्वेशन ऑफ द लाईन इज y इक्वल टू 3. नाउ ड्रॉ धिस लाईन ऑन द XY कोऑर्डिनेट सिस्टीम और XY प्लेन. मग ह्याच्यावरून आपल्याला ही लाईन पण काढता येते. वेन y इक्वल टू 3, सपोज वेन x इक्वल टू 0 देन y इक्वल टू 3. मग हा एक पॉईंट झाला, ह्या एका पॉईंटचे हे निर्देशक आहेत, कोऑर्डिनेट आहे. आता दुसऱ्या पॉईंटचे निर्देशक ह्याच्या जवळचा जो बिंदू आहे त्याचे आपल्याला निर्देशक काढायचे. तर 1 and 3. दुसऱ्या पॉईंटचे निर्देशक काय असणार आहे, 1 and 3. दुसऱ्या पॉईंटचे काय असणार आहे, 2 and 3. 3 and 3. तर ह्याप्रमाणे आपण जर निर्देशक घेतले, कोऑर्डिनेट्स घेतले पॉईंटचे, तर ती रेषा सुद्धा जर आपण ड्रॉ केली तर हे सगळे पॉईंट ह्याच्यावरच येणार आहेत. त्यामुळे ह्या रेषेचं इक्वेशन आहे y इक्वल टू 3. म्हणजे ह्या इक्वेशनवरून सुद्धा आपण ही रेषा ड्रॉ करू शकतो, काढू शकतो. बी, parallel to the y axis and making intercept of 4 unit on the x axis. म्हणजे जी रेषा ही y ॲक्सिसला समांतर आहे आणि ती जी रेषा y ॲक्सिसला समांतर आहे आणि जी 4 युनिटनी x ॲक्सिसला काय करते, इंटरसेप्ट करते. इथे आपण एक्स ॲक्सिस निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, y axis and negative axis, 0 and 0. 1 2 3 4. Line is parallel to y axis and intercept 4 unit on the x axis. 1 2 3 4. म्हणजे या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहेत 4 and 0, where 4 is x coordinate and 0 is y coordinate. त्यामुळे इथे कोणत्याही पॉईंटचे जर आपण कोऑर्डिनेट्स घेतले तर एक्स कोऑर्डिनेट हा सेमच राहणार आहे, 4 असणार आहे तो, आणि मात्र वाय कोऑर्डिनेट हा चेंज होणार आहे. वाय कोऑर्डिनेट चेंज आहे पण 4 हा एक्स कोऑर्डिनेट सेम आहे, कॉन्स्टंट आहे. देअरफॉर इक्वेशन ऑफ धिस लाईन इज x इक्वल टू 4. आन्सर बीचं आन्सर आहे x इक्वल टू 4. आता हा जर पॉईंट घेतला आपण इथला आणि इथे समजा 1 आहे, 2 आहे, 3 आहे, तर ह्या पॉईंटचे आपल्याला कोऑर्डिनेट्स काढायचे असतील तर ते काय येणार आहेत, 4 and 3. इथे
4 and 2, इथे 4 and 1. तर 4 हे कॉन्स्टंट राहणार आहे, फक्त y कोऑर्डिनेट हा चेंज होणार आहे. देअरफॉर इक्वेशन ऑफ दिस लाईन इज x इक्वल टू 4. जरी आपण इकडे घेतले पॉईंट आणि ह्यांचं जर आपण निर्देशक काढले, आता ह्या पॉईंटचा निर्देशक काढायचा, इथे समजा -1 आहे y कोऑर्डिनेट. देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ धिस पॉईंट इज 4 and -1. तसंच 4 and -2, 4 and -2. फक्त 4 हे एक्स कोऑर्डिनेट हा कॉन्स्टंट आहे, सेम आहे सगळीकडे. कॉन्स्टंट किंवा आपण सेम म्हणू शकतो, कॉन्स्टंट सेम. Therefore equation of this line which is a parallel to y axis is that x equal to 4, because this line intersect x axis on 4 unit.